आज जो अभंग सेवेकरिता निवडला आहे तो अभंग नामपर प्रकरणातील आहे आणि आपल्या सप्ताहाचा हा पहिला दिवस, त्या कारणामुळं नामपर प्रकरणातील हा अभंग निवडला। आणि दुसरं कारण ते म्हणजे आज नाथषष्ठी आहे, बरोबर ना? आज नाथषष्ठी आहे, त्यामुळं नाथ महाराजांनी या जगाला काय उपदेश दिला तो अभंग आज सेवेकरिता निवडलाय। विठ्ठल विठ्ठल उतारणी देत जा। अकारण करुणा वरुणालाई भक्त काम कल्पतरू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या असीम अपार व अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून, समस्त ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून हा सप्ताह चालू आहे। आणि या सप्ताहातील आपला हा सप्ताहाचं वर्ष 35वं वर्ष आहे आणि या 35व्या वर्षातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ही मला करण्याचं भाग्य ज्यांच्यामुळं प्राप्त झालं असे असणारे आदरणीय भगवान देवीदास कांदे मामा आणि त्यानंतर आबासाहेब देवीदास कांदे मामा यांच्यामुळं खरं तर ही सेवा मला प्राप्त झाली। खरं सांगायचं तर गुरुजी भरपूर ठिकाणी कीर्तन झाले, परंतु या ठिकाणी कीर्तन व्हावं अशी माझी स्वतःची इच्छा होती। त्याचं कारण अख्खं गावच मामाचं आहे, असं एकही व्यक्ती नाही की तो परका आहे। प्रत्येक जण या ठिकाणी मामाच आहे आणि या गावची मी नात आहे आणि भाचीसुद्धा आहे, त्यामुळं मामाकडं असणारं जो हक्काचं नातं असतं म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवा व्हावी असं माझं स्वतःचं मत होतं। तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर बहुत दिवसा होती माझी आस, ते आजी घडले सायास किंवा पुण्य फळले बहुता दिवसा आणि भाग्य उदयाचा ठसा। पुण्य फळलं आणि या ठिकाणी मला कीर्तनाची सेवा प्राप्त झाली। आणि याच सप्ताहामध्ये रोज सकाळी 7 ते 9 ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण होत आहे। त्या ग्रंथाचं पारायण माझेच आजोबा विठ्ठल महाराज मुंडे यांच्या मुखातून आपण ज्ञानेश्वरी पारायण श्रवण करत आहोत। तुम्ही म्हणाल काय होतं हो ज्ञानेश्वरी पारायण केल्याने? काय होतं ज्ञानेश्वरी पारायण केल्यानं? तर ज्ञानेश्वरी पारायण केल्यानं दुसरं काही होत नाही। ज्ञानेश्वरी पारायण केल्याने डायरेक्ट माणूस नारायण होत असतो। म्हणून ज्ञान होय अज्ञानासी आणि ऐसावर त्या टिकेसी किंवा ज्ञान होय मूढा आणि अतिमूर्ख त्या दगडा, असं दगडाला सुद्धा ज्ञान प्राप्त करून देणारी ज्ञानेश्वरी, अशा ज्ञानेश्वरीचं पारायण आपण सर्वजण श्रवण करत आहोत। आणि त्यानंतर दुपारी शुकाचार्यांनी सांगावं आणि राजा परीक्षितीने श्रवण करावं असा जो ग्रंथ आहे, शुकाचार्यांनी सांगावं आणि राजा परीक्षितीनं श्रवण करावं असा जो ग्रंथ आहे, ज्या ग्रंथाच्या श्रवणाने राजा परीक्षितीचा उद्धार झाला अशी श्रीमद भागवत कथा आदरणीय लक्ष्मण महाराज गांजूरकर या ठिकाणी आहेत का? ठीक आहे। महाराजांच्या मुखारविंदातून आपण ही कीर्तन सेवा आपण भागवत कथा श्रवण करत आहोत। आणि या ठिकाणी मला कीर्तन करण्याचं भाग्य या ठिकाणी सर्व असणाऱ्या उपस्थित, कारण या ठिकाणी प्रत्येकजण माझ्यापेक्षा वयानं श्रेष्ठ आहे। आणि या कीर्तनाला ब्रह्मसाम्राज्य दीपिका, या कीर्तनाला ब्रह्मसाम्राज्याचा आनंद देणारे मृदंगाची साथ आदिनाथ दादा सोनवणे असतील आणि दादाचं नाव अनुज महाराज यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। त्यानंतर गायनासाठी दत्ता महाराज सोनवणे आणि मुरली म्हणजे सर्व मुरली अण्णा आहेत, म्हणजे सर्वच या ठिकाणी आहेत, परंतु प्रत्येकाचं नाव मला माहीत नाही। त्या कारणामुळं मी सर्वांच्या चरणी अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करूया। विठ्ठल विठ्ठल आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि 7 दिवस आपण उपस्थित राहून
या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, कीर्तन अशी अनेक प्रकारची साधना करणार आहोत. अशी अनेक प्रकारची साधना करणार आहोत. या साधनेला जर दुसरं नाव द्यायचं झालं तर या साधनेला दुसरं नाव देता येईल सत्संग. बरोबर ना? आणि सत्संग ही एक अशी गोष्ट आहे महाराज, जी स्वतःच्या सामर्थ्याने आपण प्राप्त करू शकत नाहीत. स्वतःच्या सामर्थ्याने आपण जगामधली प्रत्येक गोष्ट प्राप्त करून घेऊ. गोस्वामीजी महाराज वर्णन करून सांगतात, तात मिले मुनी मात मिले सुतभ्रात मिले युवती सुखदाई, राज मिले गजराज मिले सब साज मिले मन वंचित पाई, लोक मिले विधि लोक मिले स्वर्ग लोक मिले वैकुंठ ही जाई, सुंदर और सबहू मिले पर संत समागम दुर्लभ भई. स्वतःच्या सामर्थ्याने आपण सर्व काही प्राप्त करून घेऊ, परंतु स्वतःच्या सामर्थ्याने न प्राप्त होणारी जर कोणती गोष्ट असेल ना तर ती गोष्ट म्हणजे सत्संग आहे. आणि सत्संग प्राप्त होण्याकरिता असावी लागते ती भगवंताची इच्छा. कारण या जगामध्ये होणारी प्रत्येक गोष्ट ही देवाच्या सत्तेने होत असते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सूर्यासी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या जगामध्ये होत असणारी, थोडंसं मॉनिटरचा आवाज कमी करा. हॅलो. जगामध्ये होत असणारी प्रत्येक गोष्ट ही देवाच्या सत्तेने होत आहे. आणि या ठिकाणी या धर्ममंडपात आपण येऊन बसलो, याचा अर्थ आपलंही काहीतरी पूर्वपुण्य आहे. पूर्वपुण्य असेल गाठी तरीच नामये कंठी. बोलत चला. बहुत सुकृताची जोडी. पूर्वपुण्य ज्यांचे असेल पुण्याई, 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 पूर्वपुण्य
आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळत असते। या धर्ममंडपात आपण सर्वजण येऊन बसलो, ही आपली पूर्व पुण्य आहे। बघा, 7 दिवस या ठिकाणी आपण कीर्तन करणार, अनेक प्रकारची साधना करणार, आणि याचा फायदा काय होईल तर या धर्ममंडपात प्रत्येक गोष्ट ही प्रसाद होईल। काय होईल? प्रसाद होईल। या धर्ममंडपात असलेली माती ही सुद्धा काय आहे? प्रसाद आहे। थोडंसं फ्रेश बस आणि मला थोडंसं बोलत चला। माझ्याकडे बघा, आपण सर्वांनी इथं बसलेल्यापैकी सर्वांनी काल्याचं कीर्तन ऐकलंय का? काल्याचं कीर्तन सर्वांनी श्रवण केले। काल्याचं कीर्तन सर्वांनी पाहिलं सुद्धा आहे। काल्याच्या कीर्तनामध्ये इथं समोर एक गाडगं बांधलं जातं, एक हंडी बांधली जाते, आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, ते गाडगं सोन्याचं असतं की चांदीचं असतं? पितळाचं असतं, बरोबर ना? महिला मंडळ, मातीचं असतं, बरोबर। ते गाडगं मातीचं असतं। कीर्तन झाल्याच्या नंतर कीर्तनकार महाराज ती हंडी फोडत असतात, ते गाडगं फोडत असतात। ते गाडगं फोडलं रे फोडलं, त्या ठिकाणी गर्दी निर्माण होते। कशाकरिता? ते खापरं गोळा करण्याकरिता त्या ठिकाणी। मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या गावामध्ये स्मशानभूमी आहे का? आहे। या साईडला स्मशानभूमी आहे। मग या साईडला स्मशानभूमीमध्ये कमी खापरं सापडतील का हो? पाहिजेत तेवढे, परंतु त्या खापरांकडं कोणाचं लक्ष नाही, परंतु इथलचे खापर गोळा करण्याकरिता गर्दी निर्माण होते, कारण या ठिकाणी असणारी प्रत्येक वस्तू ही काय आहे? प्रसाद आहे। विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी प्रत्येक वस्तू प्रसाद आहे। म्हणून तुम्ही म्हणाल ताईंनी प्रत्येकच गोष्ट प्रसाद सांगितली, म्हणून प्रसाद समजून दुसऱ्याच्या चपला घरी नेऊ नका, म्हणजे एवढं झालं। विठ्ठल विठ्ठल आपल्या भारत देशामध्ये अनेको साधू संतांनी जन्म घेऊन आपल्या भारतभूमीला भक्तीचा भवसागर बनवला आहे, आणि त्या भक्तीच्या भवसागरामध्ये तरुण सर्व साधू संतांनी स्वतःला धन्यता प्राप्त करून घेतली। महाराजांचा एक सुंदर असा अभंग आहे, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी। मग जीवन जगत असताना धन्य कोणाला म्हणावं? माऊली ज्ञानोबाराय सांगितलं, बाबांनो, पांडवा माझे धन्य अर्जुन आणि यादवा माझे उद्धव धन्य, या दोघांच्या भाग्यासमान न दिसे आन त्रिजगती। माऊली ज्ञानोबाराय म्हणले अर्जुन आणि उद्धव हे धन्य आहेत, आणि या दोघांच्या भाग्याच्या वेगळं मला असं वाटतं या जगात भाग्य थोरच आहे की नाही। मग आणखी कोणाला धन्यता म्हणता येईल हो? तर संत सांगतात, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, आणि धन्य हे निधान। ज्ञानदेव ज्ञानोबारायांनी या जगामध्ये अवतार घेतला, आणि अवतार घेऊन स्वतःला धन्यता प्राप्त करून घेतली, आणि धन्यता प्राप्त करून घेऊन स्वतःची कीर्ती या जगामध्ये प्रस्थापित केली। मग कीर्ती कशाला म्हणायचं हो? कशाला म्हणायचं? क्रांती कशाला म्हणायचं? तर जे कोणालाही करता येत नाही ते करणं, आणि केलेली गोष्ट सर्वांच्या उपयोगाला पडणं, त्याला म्हणायचं क्रांती। आणि वारकरी संप्रदायात जर सर्वात मोठी आणि सर्वात पहिली क्रांती जर कोणी केली असेल तर ती माऊली ज्ञानोबारायांनी केली। मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते, ज्या वेळेस नोकरीसाठी किंवा जॉबसाठी आपण फॉर्म भरतो, फॉर्म भरल्याच्या नंतर त्या फॉर्मवरती सर्वात पहिला प्रश्न आपल्याला विचारलं जातं, व्हॉट इज युअर कास्ट? तुमचं कास्ट सर्टिफिकेट काय आहे? तुमची जात काय आहे? बरं, नोकरीचं सोडा, एक छोटासा मुलगा आणि त्या मुलाचं आपल्याला पहिलीमध्ये ॲडमिशन करायचं आहे। मग ॲडमिशन करत असताना शिक्षक सर्वात पहिल्यांदा आपल्या वडिलांना विचारतात की तुमची जात काय आहे? मग नोकरीसाठी जात विचारतात,
शाळेमध्ये ॲडमिशन घेते वेळेस जात विचारतात, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. या ठिकाणी कीर्तनाला येत असताना तुम्हाला कोणी जात विचारली का हो? विचारली का कोणाला जात? विनेकरी बाबा विणा घेते वेळेस जात विचारली का? नाही विचारली. मृदंग वाजवताना जात विचारली का? नाही विचारली. एक सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी कीर्तन करायला उभी राहते. ही सगळ्यात मोठी क्रांती जर कोणी केली असेल ती क्रांती माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारायांनी केली. उगीच जग माऊली ज्ञानोबारायांना आई म्हणून हाक मारत नाही मायबाप. काय केलं माऊली ज्ञानोबारायांनी? मिळविली मांदी वैष्णवांची, हो मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवाजी, वैष्णवांची मांदी माऊली ज्ञानोबारायांनी मिळवली. म्हणून पूर्ण जग माऊली ज्ञानोबारायांना आई म्हणून हाक मारते. बघा, तुम्ही आम्ही माऊलींना आई म्हणतो याच्यात नवल नाही. हे पूर्ण जग माऊली ज्ञानोबारायांना आई म्हणतं याच्यातही नवल नाही. हे जग ज्यानं निर्माण केलं का असा जगन्यता भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबारायांना आई म्हणतो. हे माऊली ज्ञानोबारा आहेत. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. ही तीनही गुण ज्यांच्यामध्ये आहेत त्यांना माऊली म्हणावं. विठ्ठल विठ्ठल आणि अशाच माऊली ज्ञानोबारायांचं जर जीवनचरित्र आपण पाहिलं ना मायबाप तर आपल्या डोळ्यातून पाणी येईल. घोड्यावर बसलेले आहेत विसोबा खेचर आणि विसोबा खेचर घोड्यावर बसून लात मारली माऊली ज्ञानोबारायांच्या तोंडावर, तरी सुद्धा माऊलींनी तोंडातून शब्द काढला नाही. पैठणपासून आळंदीपर्यंत पायी प्रवास केला. पायी प्रवास करत असताना उन्हाळ्याचे दिवस आहेत, पायामध्ये घालायला साधी चप्पलही भेटली नाही. तरी सुद्धा माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, मी अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मराय गावापुरता संसार सुखाचा करीन असं म्हणले नाहीत गुरुजी. तालुक्यापुरता म्हणले का? तालुक्यापुरताही संसार सुखाचा करीन असं म्हणले नाहीत, तर अवघाची संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा माऊली ज्ञानोबारायांची आहे. एवढा त्रास माऊली ज्ञानोबारायांना झाला. आता एवढा त्रास जर आपल्याला झाला असता तर काय म्हणलो असतो? मी आता याची नीट करणार का? कारण आपली भक्ती ही स्वतः करीत आहे, आपलं भजन हे स्वार्था करीत आहे. परंतु संतांनी जे भजन केलं का मायबाप, संतांनी जे भजन केलं ते स्वार्थाकरिता नव्हतं, धन संपत्ती कमवण्याकरिता नव्हतं. संतांनी धन संपत्तीला दुय्यम स्थानी ठेवलं. आणि खरोखरच परमार्थ करत असताना धन संपत्तीची गरज नाही मायबाप. मी म्हणाल परमार्थामध्ये धन संपत्तीची गरज नाही तर मग कोणत्या गोष्टीची गरज आहे? तुकोबाराय सांगतात, आम्हाला माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं. काय सांगितलं? भाव बळे आकळे एरवी ना कळे आणि करतळी आवळे तैसा हरी. सर्वांचा हसेल ना महिला मंडळ? मला बोलत चला. भावे विना भक्ती, भक्ती विना आवाज आला नाही महिलांचा. भावे विन भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती. बोलू नये. भाव असल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही आणि भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. म्हणून भगवंत हा भाव पाहतो. किसी ने क्या खूब कहा है कि बहुत ढूंढा उन्हें
पूजा पाठ और श्लोक में, कि भगवान को बहुत ढूंढा पूजा पाठ और श्लोक में, आखिर में भगवान मिले प्रेम सेवा और सहानुभूती में। प्रेम सेवा और सहानुभूती में भगवंत असतात। देव आपण मंदिरात पाहतो, परंतु माणसात आपण देव पाहू शकत नाहीत। ही सर्वात मोठी शोकांतिका आहे बाबा। भगवंत म्हणतात, ना मैं तीरथ में ना मैं मूरत में, ना मैं मंदिर में ना मस्जिद में, ना काशी कैलाश में, ना जप में ना तप में, ना व्रत उपवास में, कहत कबीरा सुन भाई साधू मैं तो हूँ इंसान में। स्वर्गातल्या देवाची अपेक्षा आपण करतो आणि माणसात साधा देव आपण पाहत नाहीत। ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। आपल्याला असं वाटतं की गळ्यामध्ये माळ घातली आणि कपाळाला गोपी चंदन टिळा लावला म्हणजे परमार्थ झाला। मी माफी मागून एक गोष्ट बोलेल। सर्व या ठिकाणी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत, परंतु आपल्याला असं वाटतं गंध लावल्याने परमार्थ होतो, परंतु गंध लावल्याने परमार्थ होत नाही, तर परमार्थाचा गंध हा जीवनामध्ये उतरल्याने परमार्थ होत असतो। विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी जो परमार्थ केला तो प्रॅक्टिकल परमार्थ होता। कोणता परमार्थ? प्रॅक्टिकल परमार्थ। तुकोबारायांचा परमार्थ सोंगा ढोंगाचा परमार्थ नव्हता। गळ्यामध्ये 5-6 माळा गोपी चंदन टिळा याला परमार्थ म्हणत नाहीत, तर भावभक्तीने केलेला परमार्थ हा परमार्थ असतो। मग नाथ बाबांना एक श्रोता भेटला आणि त्या श्रोत्याने नाथ महाराजांना प्रश्न विचारला की का हो नाथ महाराज, आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला। काय प्रश्न आहे विचारा। सांगितलं नाथ महाराज, हा जो प्रपंच आहे ना, हा प्रपंच करत असताना, ही धन संपत्ती कमवत असताना आमच्याकडून खूप पाप घडलं, आमच्याकडून खूप पाप घडलं। मग एवढं पाप घडून सुद्धा देव आमचा स्वीकार करेल का हो? त्यावेळेस तुकोबाराय ठामपणे सांगतात, बाबांनो मागील परिहार पुढे नाही शीन आणि झालिया दर्शन एक वेळा। महाराज म्हणतात मागे काय झालं पाहू नका, पुढे विचार करून वागा। आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। असं ज्यावेळेस महाराज सांगतात त्यावेळेस महाराजांना म्हटले की बाबा तुम्ही म्हणता देव आमचा स्वीकार करेल, तुम्ही म्हणतात की देव आमचा स्वीकार करेल, मग आम्ही भक्ती करू, परंतु महाराज आम्हाला भक्तीचे प्रकार सांगा, भक्तीचे मार्ग सांगा। मग नाथ महाराज म्हणतात मी तुम्हाला भक्तीचे मार्ग सांगतो। कोणते मार्ग सांगतो? तर जे कुरुक्षेत्रामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितले ते मार्ग मी तुम्हाला सांगतो। मग इथं बसलेल्यांपैकी सर्वांना असा प्रश्न पडेल की कुरुक्षेत्रामध्ये देवानं अर्जुनाला सांगितलं, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय फायदा आहे हो? माऊली ज्ञानोबरायांची ओवी, तैसे गीतेचे हे दुभते वत्स करुणी पारताते आणि दुभिन्न लय जगा पुरते। श्रीकृष्ण गाय परी वत्साचेनी ओरसे दुभते होय घरा उद्देशे, झाले पांडवाचेनी मिसे जगद उद्धारण। आपण सर्व शेतकरी मंडळी या ठिकाणी आहोत। आपल्या घरामध्ये गाय असते, मग त्या गायचं दूध वासरू पितं, परंतु त्या गायचं दूध वासरापुरतं मर्यादित राहतं का? बोला ना, वासरापुरतं मर्यादित राहत नाही, तर वासरानं पिऊन सुद्धा पूर्ण घर त्या दुधावर राहत असतं। अगदी त्याप्रमाणे भगवंताने जरी अर्जुनाला गीता सांगितली तरी त्या गीतेच्या ज्ञानगंगेमध्ये पूर्ण विश्व नाहून निघालं। बेहती रही गीता की गंगा, कर्म की धारा धर्म की धारा अशी असणारी गीतेची गंगा आहे। आणि त्या गंगेमध्ये अर्जुनाने अनेक प्रश्न विचारले आणि त्या अनेक प्रश्नांची उत्तर भगवंताने स्वतः दिलेली आहेत। मग भगवंताला प्रश्न विचारला अर्जुनाने की का हो देवा, एखाद्या प्रापंचिक व्यक्तीस, एखाद्या भक्ताला जर तुमची प्राप्ती हवी असेल तर त्यांनी काय करावं? देव म्हणले अर्जुना, तुला माझ्या प्राप्तीचं साधन ऐकायचंय का? हो देवा,
मला तुमच्या प्राप्तीचं साधन सांगा. मला काय करा, तुमच्या प्राप्तीचं साधन सांगा. त्यावेळेस भगवंताने अर्जुनाला ज्ञान कर्मयोग, कर्म संन्यास योग, सांख्ययोग असे सर्व योग सांगितले. आणि हे योग सांगत असताना थोडं लक्ष द्या. हे छोटं मुलं तसं करू नका. विठ्ठल विठ्ठल, भगवंताने अर्जुनाला सर्व योग सांगितले. आणि योग सांगितल्याच्या नंतर भगवंताने खाली अंडरलाईन केली, अधोरेखित केलं. आणि देव म्हणू लागले, अर्जुना ही योग साधना तुला ऐकायला खूप सोपी चालली, परंतु ही जी योग साधना आहे ना, ही योग साधना करत असताना तुला दुःखाला सामोरे जावं लागेल. अर्जुन म्हणले, देवा काय दुःख आहे हो, काय दुःख आहे योग साधनेमध्ये? त्यावेळेस भगवंत सांगतात, योगाची वाटा जे निघाली यगा सुवटा, त्या दुःखाचा सेल वाटा भोगाला दुःख सहन करावं लागेल. काय दुःख आहे? तहानेलिया तहानची आणि भुकेलिया भुकची खावे, शीत पांघरावे, उष्ण वेष्टावे. ही साधना योग साधनेची आहे. हे सर्व ऐकल्यानंतर अर्जुन थक्क झाले. आणि अर्जुन म्हणले, देवा ही जी साधना तुम्ही सांगितली यालाच योग साधना म्हणतात का? आणि देवा हे तुमच्याच प्राप्तीचं साधन आहे का? त्यावेळेस देव हसले. देव हसले आणि देव म्हणतात, अर्जुना मी माझ्या प्राप्तीचं साधन तुला सांगितलंय. मग अर्जुन म्हणले, देवा प्रापंचिक व्यक्तीत आणि प्रापंचिक व्यक्तीला कुठे योग साधना होत असते का देवा? देव हसले आणि देव अर्जुनाला म्हणू लागले, अर्जुना अरे अर्जुना मी तुला माझ्या प्राप्तीचं साधन सांगितलंय, परंतु अर्जुना माझ्या आवडीचं साधन हे मात्र काही वेगळंच आहे. मग काय आहे देवा तुमच्या आवडीचं साधन? अर्जुना माझ्या आवडीचं साधन अभंगाचं प्रथम चरण. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी देवासी तो ऐका प्रकार. रात्रंदीन तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आवडे देवासी ऐका तो प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदीन. देव म्हणले अर्जुना तुला माझ्या प्राप्तीचं साधन सांगितलं, परंतु मला कोणतं साधन आवडतं सांगू का? नामाचा उच्चार रात्रंदीन. मला काय आवडतं तर नामाचा उच्चार करणं हे मला आवडतं. मग सर्वांना प्रश्न पडेल की नामाचा उच्चार कशाकरिता करायचा? बरोबर आहे ना?
सर्वांना प्रश्न पडेल नामाचा उच्चार कशाकरिता करायचा. तर इथं जेवढी मंडळी उपस्थित आहे या ठिकाणी बसलेली प्रत्येक व्यक्ती ही एका गोष्टीच्या पाठीमागं पळते. ती गोष्ट काय असेल तर ती गोष्ट म्हणजे सुख आहे. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना तर भगवंताकडे जावं लागेल. का जावं लागेल? महाराज म्हणतात सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. काय होईल मग तू अवघाची सुखरूप होसी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. एकदा पंढरपूरला जा. काय आहे पंढरपुरात? संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. तेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा. जे पंढरपूरला गेलेत ना त्यांना विचारला पंढरपूरचं सुख काय, काय महात्म्य पंढरपूरचं. आणि सुखासाठी सर्वजण तळमळ करतात. सर्व सुखाचे आगर. सुख कुठे आहे म्हणले सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. देवाच्या पायावर सुख आहे आणि देवाच्या पायावर सुख असल्यामुळं आपल्याला भगवंताकडे जायचं आहे. एक गोष्ट बोलू का मी? आपल्याला सुख कशामुळं मिळत नाही? आपला मार्ग चुकीचा आहे. आपल्याला पाहिजे सुख, आपण निघाला तर दुःखाच्या मार्गाने. सुख पाहिजे असेल तर सुख ज्या गोष्टीनं मिळणार आहे त्या गोष्टीकडे आपण वळलं पाहिजे. आणि या कारणामुळं आपल्याला दुःख होत असतं मायबाप. बघा अनेक ठिकाणी असं प्रमाण आले की प्रपंच हा दुःखाला मूळ कारण आहे. बरोबर. पण मी एक गोष्ट बोलेल, प्रपंच हा दुःखाला मूळ कारण नाही तर प्रपंचात असलेली आसक्ती ही दुःखाला मूळ कारण आहे. मी तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगेल. बघा एक अत्यंत गरीब असणारा व्यक्ती की एक टाईमाला त्याने पोटभर जेवण करावं एवढी सुद्धा त्याच्याकडे धनसंपत्ती नाही. आणि असा व्यक्ती निघाल्याच्या नंतर त्याला त्या गावामध्ये साधू महाराज भेटले. साधू महाराज भेटल्याच्या नंतर तो साधू महाराजांना सांगू लागला, साधू महाराज मी खूप गरीब आहे हो, काहीही करा आणि मला श्रीमंत करा. काय म्हणले? काहीही कोणताही आशीर्वाद द्या आणि मला श्रीमंत करा. तुम्ही जर मला श्रीमंत नाही ना केला मी माझा प्राणत्याग करेल. प्राणत्याग करेल म्हटलं की साधू महाराजांना दया आली. आणि खरोखरच साधू तेच असतात जे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात. दुःखवी अनेकांचे दुःखी. म्हणून साधू महाराजांना दया आली. दयांतरात बसे दयांतरात बसे वसे राम दयांतरात वसे दयांतरात वसे दयांतरात बसे दयांतरात बसे दयांतरात बसे दयांतरात वसे दयांतरात वसे तुझे पणा ते नसे तुझे पणा ते नसे दयांतरात बसे दयांतरात बसे तुझे पणाते नसे दयांतरात वसे दयांतरात वसे तुझे पणा ते नसे तुझे पणा ते नसे तुझे पणा ते नसे दया अंतरात वसे. दया ही साधू संतांमध्ये वसलेली असते. आणि साधू महाराजांना दया आली. साधू महाराज म्हणले ठीक आहे प्राणत्याग करू नको, तू एक काम कर म्हणले. तुला श्रीमंत व्हायचंय ना तर तुझ्या घराच्या अंगणामध्ये जे खडे असतील ते खडे गोळा करून आण. तू जितके खडे आणशील तेवढे हिरे करून देतो. साधू महाराज काय म्हणले? जेवढे खडे तेवढे हिरे. असे साधू महाराज आपल्या रेवली गावामध्ये आले तर
सप्ताच करायची गरज नाही. विठ्ठला विठ्ठला. साधू महाराज म्हणले, जेवढे खडे आणशील तेवढे हिरे करून देतो. हा व्यक्ती निघाला, डोलत डोलत निघाला, कारण आता श्रीमंत व्हायचंय. निघाला, घरामध्ये गेला, एक छोटीशी टोपली घेतली आणि जे अंगणामध्ये सर्व खडे भरलेले आहेत ते सर्व खडे त्या छोट्याशा टोपलीमध्ये भरले आणि ती टोपली डोक्यावर घेऊन निघाला. इतक्यात त्याच्या माइंडमध्ये एक विचार आला, त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की साधू महाराज काय म्हणलेत, महिला मंडळ काय म्हणले साधू महाराज, जेवढे खडे तेवढे हिरे. यानं विचार केला, आपण खडे नेतोयतच किती आणि एवढेशा हिऱ्याचं करायचंय काय. त्याच्यामुळं तो आणखी त्या ठिकाणी बसला आणि खडे गोळा करू लागला. 2-3 छोट्या छोट्या टोपल्या झाल्या. दिवसभर हा खडेच गोळा करत बसला. इकडे साधू महाराज त्या गावातून निघून गेले. दृष्टांत संपला. सिद्धांत एवढाच आहे, आशायाम परमम दुःख, नैराश्यायम परमम सुख. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आशा जैसी दुःखाते आणि व्याली निंदा दुरिते. आशा केली दुःख होणारच, म्हणून आशा करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करा. आणि भगवंताचं नामस्मरण करत असताना कसं करायचंय तर महाराजांनी सांगितलं, नामाचा उच्चार रात्रंदीन. कसा? रात्रंदीन नामाचा उच्चार करायचा आहे. नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीती गती, वर्णू मी किती दया सुखा. रात्रंदीन भगवंताचं नाम घ्यायचंय. म्हणून रात्रंदीन भगवंताचं नाम घ्यायचं. कशा प्रकारे घ्यायचं? शुभ शाम आठो प्रहर, इको द्या. नाम यही लीजिए, शुभ शाम आठो प्रहर, नाम यही श्री राधे 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 कीजिए. श्री राधे 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 कीजिए. राधे नाम का रस भर भर शुभ शाम पीजिए. राधे नाम का रस भर भर शुभ शाम राधे 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 कीजिए. श्री राधे 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 कीजिए. राधे राधे कीजिए. रात्रंदिवस नामस्मरण आपल्याला भगवंताचं करायचंय. मग महाराज तुम्ही म्हणता नामस्मरण करा, परंतु नामस्मरण केल्याने फायदा काय होईल? काय होईल फायदा? नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मोजन्माचे पाप जळून जाण्याची ताकद ही एका नामामध्ये आहे. मग महाराज तुम्ही म्हणता नामस्मरण केल्याने अनेक जन्माचं पाप नाहीसं होतं, परंतु महाराज तुम्ही सांगावं आणि आम्ही विश्वास करावा असं कसं जमल? तुम्ही काहीतरी उदाहरण द्या. इथून पाठीमागं कोणीतरी भगवंताचं नाम घेतलं आणि नाम घेऊन त्याचा उद्धार झाला असं उदाहरण द्या. महाराज म्हणतात उदाहरण आहे. काय आहे उदाहरण? महादोषाचा मरगळा अति नष्ट अजामिळा, तोही नामी केला निर्मळा, प्रताप आगळा नामाचा. महादोषी असणारा अजामिळ आणि त्या अजामिळाचा उद्धार भगवंताच्या एका नामाने झाला. याच्या पुढे जाऊन एक उदाहरण देते मायबाप. जिला वेद माहीत नाहीत,
जी कोणत्या शाळेमध्ये गेलेली नाही, जिला भगवंत काय असतो हे सुद्धा माहीत नाही, जिच्या वागण्यामध्ये नम्रता आहे, जिच्या बोलण्यामध्ये दया आहे आणि जिच्या अंतकरण हे द्रवीभूत आहे, अशी असणारी शबरी. त्या शबरी मातेला सांगितलं, तिच्या गुरूंनी सांगितलं, शबरी तू एवढी भक्ती करतेस, खरं सांगू शबरी, आम्ही तप करतो, परंतु तप करून आम्हाला भगवंताकडे जावं लागतं. शबरी तुझी भक्ती एवढी श्रेष्ठ आहे की जगाचा मालक तुला भेटण्याकरिता तुझ्या घरी येईल. फक्त तू एक काम कर, देवाच्या नामाचा उच्चार कर. तू फक्त एक काम कर, देवाच्या नामाचा उच्चार कर. हे शब्द सांगितले गुरुने आणि हे शब्द ज्यावेळी सांगितले त्यावेळी श्रीराम प्रभूंचा अवतार सुद्धा झाला नव्हता, परंतु गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून ती भगवंताचं भजन करू लागली. आणि भगवंताचं भजन कसं करत होती? राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. जिस जिसने ये मोती लूटे वो तो माला माल हुए, धन दौलत के जो बने पुजारी आखिर वो कंगाल हुए. जिस जिसने ये मोती लूटे वो तो माला माल हुए, धन दौलत के जो बने पुजारी आखिर वो कंगाल हुए. सोने चांदी वालों सुन लो बात सुनाऊं खरी खरी, सोने चांदी वालों सुन लो बात सुनाऊं खरी खरी, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. असं शबरी मातेनं रोज भगवंताचं भजन करावं आणि भगवंताचं भजन करायचं. रोज रस्त्यावरती फुलं आतरायची की आज माझे श्रीराम प्रभू मला भेटण्याकरिता येणार आहेत. आणि एक दिवस सोन्याचा उगवला महाराज. त्या दिवशी समोरून दोन मूर्त्या माझ्याकडे चालत येत आहेत असं शबरी मातेला दिसलं आणि आनंदाच्या भरात शबरी म्हणू लागली, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. आता सर्वांनी माझ्या मागं म्हणायचं, मी समोर म्हणते, उंच आवाजात म्हणायचं, लाजायचं वगैरे नाही. राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, राम पाठ आहे सर्वांना, म्हणा, लाजू नका. पुरुषांनीही म्हणायचं, राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे में भजन सुनाऊंगी, म्हणा, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. असं भजन रोज शबरी माता करत होती आणि भगवंत तिला भेटण्याकरिता आले. जगाचा मालक शबरी मातेला भेटण्याकरिता आला. याचं फक्त काही कारण असेल तर तिनं नामस्मरण केलं आणि नामस्मरण केल्यामुळे जगाचा मालक शबरी मातेला भेटण्याकरिता आला. मग नाथ महाराजांना प्रश्न विचारला, नाथ महाराज तुम्ही म्हणता नामस्मरण केल्याने भगवंताची प्राप्ती होते, आम्ही भगवंताचं नाम घेऊ,
परंतु आम्हाला आणखी काही करण्याची इच्छा झाली तर यासाठी एखादं साधन आहे का नाथ महाराज? नाथ महाराज म्हणले हो, याच्यासाठी सुद्धा एक साधन आहे. काय साधन आहे? अभंगाचं दुसरं चरण. तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा.